मित्रांनो, प्रत्येक मुलगी असा पुरुष शोधते जो केवळ बोलण्यातच चांगला नसेल तर जो तिच्या भावनांना समजू शकेल आणि तिच्या जीवनातील कठीण प्रसंगात तिच्या सोबत उभा राहील। नात्यात प्रेम असणं अत्यंत आवश्यक असलं तरी फक्त गोड बोलणे, रोमॅन्टिक गेस्चर्स किंवा महागडे गिफ्ट्स देणे पुरेसे ठरत नाही। मुलींना वास्तविक आकर्षण त्याच पुरुषांकडे वाटते जे त्यांच्या वागणुकीत आणि विचारसरणीत स्थिर असतात, जे त्यांच्या जोडीदाराला सुरक्षित आणि समजूतदार भावनेने पाहतात। हे पुरुष नात्यातील प्रत्येक प्रसंगाला गांभीर्याने घेतात, त्यांच्या सवयी आणि डिसिजन्स नात्याच्या भल्यासाठी असतात आणि जोडीदाराच्या भावना समजून तिच्या मनाशी संवाद साधतात। म्हणूनच मुली त्यांना आकर्षक मानतात, जे केवळ आकर्षक दिसतात किंवा एक्सटर्नली इम्प्रेसिव्ह आहेत असे नाही, तर जे इंटरनली मजबूत, विश्वासू आणि इमोशनली सपोर्टिव्ह असतील। अशा पुरुषांची नैसर्गिक खुबी अशी असते की ते नात्यामध्ये पाया तयार करतात, विश्वास, प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता यांवर आधारित। त्यांचे विचार, निर्णय आणि दैनंदिन सवयी नात्याला स्थिरता देतात आणि जोडीदाराला मानसिक आणि इमोशनल स्टॅबिलिटी अनुभवायला मिळते। साध्या शब्दांत सांगायचं झालं तर मुली नात्यामध्ये अशा पुरुषांकडे आकर्षित होतात जे त्यांच्या प्रेमात ऍक्टिव्ह, रिस्पॉन्सिबल आणि सपोर्टिव्ह भूमिका बजावतात। त्यामुळे नातं फक्त रोमॅन्टिक न राहता डीप, मिनिंगफुल आणि लॉंग लास्टिंग बनतं। जेव्हा दोन्ही जोडीदार एकमेकांशी संकोच न करता आपले विचार, भावना आणि अनुभव शेअर करतात, तेव्हा नात्याची सुरुवातच एक सुंदर आणि विश्वासावर आधारित प्रवास बनते। अशा संवादामुळे जोडीदारांच्या मनातील अडचणी, अपेक्षा, आनंद आणि चिंता उघडपणे समोर येतात, ज्यामुळे एकमेकांबद्दल समज आणि आत्मीयता वाढते। मुलींना अशा पुरुषांकडे नैसर्गिक आकर्षण वाटते जे त्यांच्या मतांना आणि भावना प्रामाणिकपणे व्यक्त करतात, कारण हे त्यांना त्यांच्या जोडीदाराच्या जवळ सुरक्षित आणि मोलाचे वाटण्याची भावना निर्माण करते। उदाहरणार्थ, जर एखादी महिला तिच्या करिअरमधील आव्हानांबद्दल किंवा वैयक्तिक समस्यांबद्दल बोलते आणि पुरुष ते शांतपणे ऐकून घेतो आणि त्यावर प्रतिसाद देतो, तर ती त्याच्यावर अधिक विश्वास ठेवू लागते आणि नात्यातील घनिष्ठता वाढते। ही प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता कोणत्याही दीर्घकालीन नात्याचा सर्वात ठोस पाया ठरते। जेव्हा व्यक्ती त्यांच्या मनातील भावना लपवत नाही आणि नात्याच्या प्रत्येक प्रसंगात स्पष्ट आणि खरे राहतात, तेव्हा दोघांमधील विश्वास आणि समजूतदारपणा मजबूत होतो। अशा नात्यामध्ये न फक्त प्रेम टिकते, तर दोघेही एकमेकांच्या भावनिक गरजांशी जुळून राहतात आणि नातं दीर्घकाळ टिकणारे, स्थिर आणि सामर्थ्यवान बनते। उदाहरणार्थ, जोडीदार आपल्या मनातील भीती, चिंता किंवा आनंद व्यक्त करत असताना दुसऱ्या जोडीदाराने त्याला जज न करता ऐकले, त्याने समर्थन दिले आणि सकारात्मक संवाद ठेवला, तर नात्यातील विश्वास आणि आदर अधिक खोलवर रुजतो। मुलींना ते पुरुष जास्त आकर्षक वाटतात जे त्यांना बदलण्याचा प्रयत्न करत नाही। प्रत्येक व्यक्तीची स्वतःची ओळख, स्वभाव आणि विचारसरणी असते आणि हे सर्व जसे आहे तसे स्वीकारणे हेच खरे प्रेम आणि आदर दर्शवते। जर पुरुष त्यांच्या जोडीदाराला फक्त त्यांच्या विचारांनुसार बदलण्याचा दबाव देतात, तर ते नात्यामध्ये तणाव निर्माण करतात आणि विश्वास कमी होतो। उदाहरणार्थ, जर एखादी मुलगी एखाद्या गोष्टीमध्ये वेगळा निर्णय घेत असेल आणि वेगळ्या आवडीनिवडी दाखवत असेल आणि जोडीदार सतत तिला बदलण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती स्वतःला सुरक्षित आणि मुक्त अनुभवत नाही। पण जे पुरुष तिच्या स्वभावाला मान देतात आणि तिच्या निर्णयांचा आदर करतात, त्या नात्याला एक स्थिर आणि मजबूत पाया मिळतो। अशा पुरुषांमध्ये नैसर्गिक आकर्षण असते, कारण ते महिलांना महत्त्वाचे आणि सुरक्षित वाटवतात। जेव्हा जोडीदार त्यांच्या अस्तित्वाला स्वीकारतो आणि बदल लादण्याचा दबाव आणत नाही, तेव्हा महिलांना त्यांच्या जोडीदारावर विश्वास ठेवायला सोपे जाते। उदाहरणार्थ, जर एखादी महिला एखाद्या आवडीच्या कामामध्ये किंवा हौसेमध्ये व्यस्त असते आणि पुरुष तिच्या वेळेला आणि आवडीला मान देतो, तर ती त्याच्याशी जास्त जुळते आणि नात्यामध्ये विश्वास वाढतो। खरं तर बदल लादण्याचा प्रयत्न न करणारा जोडीदार दीर्घकालीन नात्याचा फाउंडेशन मजबूत करतो। अशा पुरुषांमध्ये संयम, समजूतदारपणा आणि आदर यांचा समन्वय असतो, ज्यामुळे नात्याची गोडी टिकते आणि दोघेही एकमेकांच्या जवळ येतात। मुलींना अशा पुरुषांमध्ये केवळ आकर्षण नाही, तर भावनिक सुरक्षितता आणि नात्यातील स्थिरताही मिळते, जी दीर्घकालीन प्रेम टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। मित्रांनो, महिलांसाठी भावना हे नात्याचं एक अत्यंत महत्त्वाचं अंग असतात। त्या फक्त शब्दांनी किंवा बाह्य कृतींनी व्यक्त होत नाही, तर भावना म्हणजे त्यांच्या मनाचा अनुभव, विचार, चिंता, आनंद, दुःख हे सर्व एकत्रितपणे त्यांचं भावनिक जग तयार करतात। जेव्हा एक पुरुष त्यांच्या ह्या भावना समजून घेतो आणि त्यांचा आदर करतो, तेव्हा महिलांना त्याच्याशी जास्त सुरक्षित आणि जोडलेले वाटते। उदाहरणार्थ, जर एखादी महिला कामाच्या ताणामुळे स्ट्रेस्ड असेल आणि जोडीदार फक्त बरं होईल किंवा तुम्ही जरा शांत व्हा इतकंच म्हणतो, तर तिच्या भावनांना खरोखर प्रभाव होत नाही। पण जर तो तिचं ऐकतो, तिच्या भावना मान्य करतो आणि माझ्यासोबत तू काहीही शेअर करू शकतेस, मी ऐकतोय असे जर म्हणतो, तर तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दल आदर आणि प्रेम वाढते। संवेदनशील आणि समजूतदार पुरुष महिलांचे मन पटकन जिंकतात। मित्रांनो, संवेदनशीलता म्हणजे फक्त भावनांवर लक्ष ठेवणे नाही, तर त्या भावना अनुभवायला तयार असणे।
त्यांना समजून घेणे आणि योग्य प्रतिक्रिया देणे. उदाहरणार्थ, जर एखादी महिला एखाद्या मित्राशी झालेल्या वादामुळे उदास असेल तर संवेदनशील पुरुष तिच्या भावनांशी एम्पथाइज करतो. माझ्या मनात येतंय की तू किती अस्वस्थ आहेस, मला सांगशील का की काय घडलं, असे विचारतो. अशा प्रतिक्रिया महिलांना त्याच्यावर अधिक विश्वास ठेवायला भाग पाडतात, कारण त्या दर्शवतात की जोडीदार त्यांना केवळ सुपरफिशियली नाही तर डीप इमोशनल लेवलवर समजतो. अशा पुरुषांमध्ये आदर आणि समजूतदारपणा केवळ तात्पुरती गोष्ट नाही तर नात्यामध्ये सकारात्मकता टिकवणारा घटक आहे. जेव्हा जोडीदार सतत महिलांच्या भावना मान्य करतो आणि त्यांचा आदर करतो तेव्हा नात्यामध्ये प्रेम आणि विश्वासाची स्थिरता निर्माण होते. उदाहरणार्थ, जर एखादी महिला तिच्या करिअर किंवा फॅमिली सिच्युएशन बद्दल स्ट्रेस्ड असेल आणि जोडीदार तिच्या भावना समजून घेऊन सपोर्टिव्ह राहतो तर तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण होतात. हीच सकारात्मकता नात्याला मजबूत बनवते, संघर्षामध्ये सामर्थ्य देते आणि दीर्घकालीन प्रेम टिकवते. मित्रांनो, कोणत्याही नात्याचा सर्वात महत्त्वाचा पाया म्हणजे विश्वास. विश्वासाशिवाय नातं टिकत नाही आणि त्यामध्ये स्थिरता येत नाही. मुलींना असे पुरुष विशेष आकर्षक वाटतात ज्यांच्यावर त्या आंधळेपणाने विश्वास ठेवू शकतात, ज्यांच्या शब्दांवर आणि कृतींवर त्यांना नेहमीच विश्वास असतो. उदाहरणार्थ, जर एखादी महिला वैयक्तिक किंवा व्यावसायिक अडचणीत असते आणि तिचा जोडीदार तिच्या बाजूने उभा राहतो, समजून घेतो आणि योग्य मार्गदर्शन करतो तर ती त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवते. कठीण प्रसंगात जोडीदाराचा आधार असणे हे नात्याला अधिक मजबूत बनवते. संकट किंवा तणावाच्या काळामध्ये जोडीदाराने आपल्या सोबत उभे राहून मदत केली, समजून घेतले आणि मानसिक आधार दिला तर त्यात केवळ प्रेमच नव्हे तर आदर आणि विश्वास देखील वाढतो. अशा पुरुषांमध्ये मुलींना सुरक्षितता आणि आधाराची भावना मिळते, ज्यामुळे नातं दीर्घकाळ टिकणारे, स्थिर आणि सामर्थ्यवान बनते. विश्वास असेल तर दोघेही एकमेकांच्या भावना सहज व्यक्त करू शकतात, नात्यातील सामंजस्य टिकवू शकतात आणि जीवनाच्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यास तयार राहतात. मित्रांनो, कधी कधी मुलींना फक्त ऐकले जाण्याची गरज असते. त्यांना सल्ला किंवा समाधान न देता फक्त त्यांची मने समजून घेतली जावीशी वाटते. अशा वेळेस त्या अशा पुरुषांकडे विशेष आकर्षित होतात जे लक्षपूर्वक ऐकतात, त्यांच्या भावना जाणून घेतात आणि त्यांना जज करत नाही. उदाहरणार्थ, एखादी महिला तिच्या दिवसातील ताणतणाव किंवा वैयक्तिक अडचणी सांगत असते आणि जोडीदार तिच्या गोष्टीवर हसत खेळत किंवा नाक खुपसत नाही तर ती त्याच्यावर अधिक विश्वास ठेवते. ऐकून घेण्याची ही सवय नात्यातील गोडी आणि सामंजस्य वाढवते. जेव्हा जोडीदार तिच्या भावना समजून घेतो, प्रतिक्रिया देतो पण निर्णय लादत नाही, तेव्हा मुलींना त्यांच्या जोडीदारांशी भावनिक दुवा अधिक घट्ट वाटतो. अशा प्रकारचा संवाद नात्यातील विश्वास, आदर आणि प्रेम यांना अधिक मजबूत करतो आणि दोघेही एकमेकांच्या मनाशी जुळून नात्यातील घनिष्ठता टिकवतात. मुलींना असे पुरुष खूप आकर्षक वाटतात जे त्यांच्या आत्मसन्मानाला प्राधान्य देतात. प्रत्येक महिला तिच्या निर्णयांचा, विचारांचा आणि इच्छांचा आदर पाहते. नात्यामध्ये एखाद्या गोष्टीवर ताबडतोब बदल घालण्याचा दबाव देणे किंवा ती चुकीची आहे असे वाटवणे मुलींच्या मनात विरोधाभास निर्माण करते आणि त्यातून ताण वाढतो. त्याऐवजी जोडीदार जर तिच्या निर्णयांचा आदर ठेवतो, तिच्या चुका मान्य करतो आणि त्याबाबत सौम्य मार्गदर्शन करतो तर ती स्वतःला सुरक्षित आणि मौल्यवान समजते. उदाहरणार्थ, जर एखादी मुलगी एखाद्या करिअरच्या निर्णयावर ठाम असते तर तिच्या जोडीदाराने तिच्या निवडीवर विश्वास ठेवला आणि त्यास समर्थन दिले तर तिच्यात त्याच्यावर असलेला विश्वास अधिक दृढ होतो. हा विश्वास नात्यातील स्थिरता आणि दीर्घकालीन घनिष्ठता निर्माण करण्यास मदत करतो. मित्रांनो, मुली भावनिकदृष्ट्या लहान पण सिन्सिअर गेस्चर्सकडे जास्त आकर्षित होतात. फक्त महागडे गिफ्ट्स किंवा बाह्य आकर्षण महत्त्वाचे नाही. लहान पण विचारपूर्वक केलेल्या कृती नात्याला गोडवा देतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही तिच्या आवडत्या चहा किंवा कॉफीला लक्ष ठेवून ते तिला दिले, तिच्या दिवसाची विचारपूर्वक काळजी घेतली किंवा एखाद्या तणावाच्या प्रसंगात फक्त हात धरून शांत केले तर तिच्या मनात तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह भावना निर्माण होतात. मुलींच्या मनाचा अनुभव असा आहे की ज्या पुरुषांनी त्यांच्या छोट्या छोट्या भावना आणि आवड लक्षात घेतल्या त्यांना ते जास्त प्रेमळ, संवेदनशील आणि सपोर्टिव्ह वाटतात. मित्रांनो, मुली नात्यामध्ये केवळ शारीरिक किंवा बाह्य आकर्षणासाठी राहत नाही. त्यांना मानसिक आणि इमोशनल कनेक्शन पाहिजे असतो. जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत आपले अनुभव, भीती, आनंद, धडपड आणि स्वप्ने मोकळेपणाने शेअर करता तेव्हा नात्याची डेप्थ वाढते. त्याचबरोबर त्यांचे अनुभव ऐकणे, त्यांना सुरक्षित वाटवणे आणि त्यांच्या भावना समजून घेणे हाही नात्यातील इमोशनल इंटिमसीला बळकट करते. उदाहरणार्थ, जर एखादी मुलगी तिच्या करिअरच्या अडचणींबद्दल बोलते आणि तुम्ही फक्त तिचे ऐकता, तिच्या भावना मान्य करता आणि योग्य फीडबॅक देता तर तिच्या मनात तुम्ही फक्त जोडीदार नाही तर विश्वासू मित्रही आहात अशी भावना निर्माण होते. अशा इमोशनल बॉन्डिंगमुळे नात्यातील प्रेम आणि विश्वास दीर्घकाळ टिकतो आणि नात्याला गोडवा आणि गहनता दोन्ही मिळतात.